याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. विठ्ठला विठाला 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 हरी विठाला 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 समचरण सरोजम सांद्रणिलांबदाभम जगन्निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. मथुरेच्या राया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, माझा समाचार मस्तक हे पायावर या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, मस्तक हे पायावर वार करी संताच्या, मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. विठ्ठला 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 गावकरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल
अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या श्री क्षेत्र येनोरा नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य, अतिशय दिव्य नेत्र दीपक अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील ही काल्याची कीर्तनाची सेवा समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी, सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारी मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि या सेवेचे आजचे यजमान आदरणीय श्री बंडू आबा अंबादासराव भुंबर आणि श्री प्रकाश बापू ममतीराव बोंबले यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्व पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी आणि या सेवेला उपस्थित आज महाराष्ट्रातील नामवंत मंडळी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार माझे जिवलग मित्र, आपल्या गावाचं वैभव माऊली महाराज भुंबर, एकदा त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. आदरणीय ज्यांच्या मुखारून तुम्ही कीर्तन सेवा श्रवण केली, माझे जिवलग मित्र भागवताचार्य युवा कीर्तनकार दिगंबर महाराज नखाते, ते सुद्धा आज आवर्जून उपस्थित, त्यांनाही देवे तेवढे धन्यवाद. संगीत विशारद, संगीत अलंकार, महाराष्ट्राचे गान कोकिळा आदरणीय आमचे ब्रह्मा महाराज येवले, आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार माझे अत्यंत जिवलग मित्र आमचे संजयजी महाराज फोके, एकूण आदरणीय वारकरी रत्न आमचे अंगद अण्णा खरात, एकूण आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे आदरणीय उद्धव महाराज चांदर, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे आदरणीय उद्धवजी महाराज मगर, असं व्हायला लागलं. आदरणीय आपल्या परिसराचं वैभव उत्कृष्ट ज्यांच्या पाठांतर आहे, माझे अत्यंत जिवलग मित्र आमचे माऊली महाराज पाटोद्याचे, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. बेस्ट, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. एकूण आदरणीय आमचे परिसरातील म्हणू का, हां, परिसरातील संपूर्ण भजनी मंडळी, गावातील भजनी मंडळी, ज्ञाताज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला एकाचं नाव घेतलं ते एकाचं राहीन सर, त्याच्यामुळं सगळ्याचं नाव आलं. आणि एरबी आले आले मला भुंबर सर म्हणले कोणाचं नाव घेऊ नका, कारण एका म्हणता भलेन तुझे सहजाची निंदी, एकाचं नाव घेतलं एकाला राध येतं, त्याच्यामुळं सप्ताह साऱ्या गावाच आहे. आणि सर्वांचं सहकार्य, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेकडे येतो. विठ्ठला साऊंड सर्व्हिस नंबर 1 आहे, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. बेस्ट पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तन कालेच आहे. बरेच लोक या कीर्तनाला पगाराचं कीर्तन म्हणतात, हे प्रसादाचं कीर्तन आहे. काम करून मिळतो त्याचं नाव पगार आहे आणि सेवा करून मिळतो त्याचं नाव प्रसाद आहे. ज्याला कीर्तन ऐकायचं त्यांनी कधी जागा बघायची नाही, ज्याला सेवा करायची त्यांनी कधी घडी बघायची नाही, आणि ज्याला प्रसाद खायचा त्यांनी कधी चव बघायची नाही. विठ्ठला हे प्रसाद आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसाद सहसा मिळत नाही, प्रसादाची वाट बघावं लागते. पाया प्रसादाची वाट, संसारातले शिळे गुटके खाऊन पोट भरण्यापेक्षा कधीतरी माणसाने माणसाच्या जन्माला येऊन देवाच्या प्रसाद कारण देवाचा प्रसाद सगळ्याला मिळत नाही महाराज. एक जण म्हणला आम्ही पैशावाले येतो, पैशावाल्याला देवाचा प्रसाद मिळेल का? देवाचा प्रसाद पैशावाल्याला मिळत नाही. सरपंच व्हा असा कुठं अभंग नाही, आमदार व्हा असा कुठं अभंग नाही, खासदार व्हा असा अभंग नाही, मंत्री व्हा अभंग नाही, वारकरी व्हा
आता गायक नंबर 1 आहेत, वादक नंबर 1 आहेत, ऐकणाऱ्याची तोंड चांगली इथं. त्याच्यामुळे आता 11 वाजले काय, 12 वाजले काय, 1 वाजले काय, 3 कोण म्हणलं? कारण ताण नाही आता, किती ऊन पडूस तर फक्त तुम्ही बसले पाहिजे. बसतान का 2 वाजता? हात वरी घ्या बरं, हात वरी घ्या. कीर्तन कोणला बंद करू वाटते, फक्त हात वरी घ्या. वातावरण चांगले, गायक चांगले, वादक चांगले. होय होय. कारण काला पैशावाल्याला मिळत नाही, जे जातीनं श्रेष्ठ आहे त्याला मिळत नाही. आणि वारकरी संप्रदाय जातीला किंमत, वारकरी संप्रदाय जातीला किंमत नाही. ज्याच्या मुखात नाम आहे तो श्रेष्ठ आहे. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. मुखी नाम तोची धन्य. मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम. जाती सवे काम. तुका म्हणे नाही जाती सवे काम. तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची. आपल्या वारकरी संप्रदाय जातीचा विचार नाही मारा. आणि जा- जातीचे ते होतं कोणी. चला 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 जातीचे ते होतं कोणीतरी. काय प्रमाण? जी मनविले हरीचे अंकित हा जातीचे ते होत कोणीतरी. ते बघा ते. कोण्या जातीचा असू दे, ज्ञानोबारायांनी सगळ्या जातीचे लोक एका पंक्तीत जीव घातले. जयाने घातली मुक्तीची आणि मेळविली मांदी. असं एक गाव नाही, हनुमंतरायचं मंदिर नाही. हनुमंतरायची जात कोणती? अहो सकाळी नाव घ्यायला जमत नाही. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे. सकाळी सकाळी माकडाचं नाव घ्यायला शास्त्र परवानगी देत नाही, पण हनुमंतरायचं नाव घेतल्याशिवाय दिवस चांगला जात नाही. येऊनी जन्मला मरकट परी वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे. विदुर दासी पुत्र प्रसिद्ध त्याशी आवडायला गोविंद. जातीचा विचार नाही. आणि जातीवर जर काला मिळाला असता तर ब्रह्मदेव जातीनं कोण होता?
ब्राह्मण ब्राह्मण. आणि सगळ्यात श्रेष्ठ जात कोणती? बरं त्याचं काम बी भारी, नुसतं जातीनं भारी नाही. कुलाल हाडाचा बाप चाडाचा खंड घडवितो मडके. कुलाल हाडाचा बाप चाडाचा खंड घडवितो मडके. अखंड घडवितो मडके रे, अखंड घडवितो मडके रे, अखंड घडवितो मडके रे. कुलाल हाडाचा बाप चाडाचा खंड घडवितो मडके रे. कुलाल हाडाचा बाप चाडाचा खंड घडवितो मडके रे. कुलाल हाडाचा बाप अखंड घडवितो मडके रे. ब्रह्मदेव कुलाल हाडाचा बाप झाडाचा अखंड घडवितो मडके रे. तुम्ही आम्ही सगळे मडके ब्रह्मदेवाच्या कारखान्यात तयार झालो. इतका पावरबाज ब्रह्मदेव. पण जातीचा अभिमान होता, काला मिळाला नाही. मिळाला पण अवतार चेंज करावा लागला. ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला. भक्तानंद वर्तला, आनंद वर्तला, ब्रह्म सोपान तो आणि भक्त आनंद वर्तला. अवतार बदलावा लागला. म्हणून तुमच्या पाया पडतो, जातीचा विचार करू नका. जातीवर जर काला मिळाला असता तर ब्रह्मदेवाचं काम बघा किती मोठं आहे. इतके माणसं आज मंडपात बसलेत. एक माणूस एकासारखा आहे का? प्रत्येक माणसं भिन्न भिन्न आहेत. आयुष्य भिन्न भिन्न साठे, भिन्न भिन्न साठे, भिन्न भिन्न साठे, भिन्न भिन्न साठे. केले कारभाने वाटे, केले कारभाने वाटे, कारभाने वाटे, केले कारभाने वाटे, केले कारभाने वाटे, कारभाने वाटे, फिरले फिरले वाटे, केले कारभाने वाटे, केले कारभाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न साठे, केले कारभाने वाटे, केले कारभाने वाटे, केले कारभाने वाटे. आणि हे सगळं काम जर कोणाचं असेल तर ब्रह्मदेवाचं. एवढा मोठा ब्रह्मदेव साधा माणूस नाही महाराज. पण त्याला सुद्धा काला भेटला नाही. आशा करती ब्रह्मादिक, आशा करती ब्रह्मादिक, हे परिवारांचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा, धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा. आज वर्ष अमरावती पुढं आस करते ब्रह्मादिक हा देखोनी वाळवंटीचे सुख. हा. धन्य धन्य मृत्यू लोक मनती मनती भाग्याचा भाग्याचा. म्हणजे गणित कसं आहे तुम्हाला कळलं का त्या प्रमाणात? आस करीती ब्रह्मादिक म्हणजे वरचे म्हणाले तर आम्हाला खाली यायचं आणि खालचे म्हणाले वरच्याला म्हणलं खाली काऊन यायचं. ते म्हणतात खालचं कीर्तन वर नाही. हा सुखाचा स्वर्गी नाही हा सुख सोहळा, हा सुख सोहळा, हा विठ्ठल. वरचे म्हणतात खाली काय नाही, भजन नाही. आणि भजनाशिवाय माणसाला समाधान आहे का? समाधान नाही. नाम तुझे घेता देवा होई समाधान. समाधान. आणि लोकाला काय कमी? आज कमी कशाची? फक्त प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाविना नाही. आणि चित्ती असू द्यावे समाधान. सगळं भरपूर आहे माणसाला. खायला भरपूर आहे, प्यायला भरपूर आहे, लिहायला भरपूर आहे. फक्त तोंड नीट नाही. 12 महिने थोबाड बघावं, फोडीली गोवरी. बरं मला सांगा, पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरा आहे का चांगला आहे?
बरावी खूप बदल झाला. चांगला झाला का वाईट झाला? चांगला झालाय. आता खायला पहिल्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? नव्हतं म्हणून. आणि आता अहो खाऊ खाऊ मरायलेत काही काय मारा. काल एक जणांनी 13 धपाटे खाल्ले तरी 1 बिस्लरीचं पाणी पिलं. त्याला मला मरशील ना, ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे. काय खायचं सुरू आहे आपण मला सांगा तुम्ही. खायला भरपूर आहे, पैसे कमी आहेत लोकांकडे आज. आता या मंडपामध्ये कोणी बी हातवरी करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट त्याला. किती कुणाला गेला का? नुसतं पाकिट का? मी उगले, मी घर जाळून पैसे धंदे करीत नाही. मी पाकिट म्हणलं पैसे नाही. काळ खाण्यात पुढे गेला, काळ पैशात पुढे गेला. आता हे जुने लोक आहेत बघा, यायला विचारा बाबा तुमच्या काळात गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं? म्हणजे महाराष्ट्रात बसा ना तुम्ही का कामा होतं? सणाला होतं का नाही? रोज नव्हतं. आणि आजचा काळ कसा आहे? आपल्या मनावर खायलाय. जेव्हा काय खायचं कोणालाच काळ वाईट नाही. पाखवाजायला काळ चांगला आहे का वाईट आहे? चांगलं आहे. चांगला आहे. कीर्तनकाराला पहिल्या काळातल्या कीर्तनकाराला गाड्या होत्या का? आता आहेत का नाही? पहिले कीर्तनकार बैलगाडीने आणावं लागायची. खरंय खोटं? आता गाड्या झाल्या तरी लोक म्हणते महाराजाला गाड्या काय करायच्या, म्हशीला टेम्पू दे. काळ चांगला आला, सगळ्याला काळ चांगला आहे. फक्त माणसाची छटा हरपली, ती छटा म्हणजे समाधानाची. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तनी. सदा नाम घोष. मग वरच्या लोकांना सगळे माणूस मोठा राहिल्यावर मजा आहे का लहान राहिल्यावर? उत्तर मोकळं दे. मोठेपणात आनंद भोगता येतो का गरीबपणात, लहानपणात? लहानपणात. जितका माणूस मोठा तितक्या जबाबदाऱ्या. तुकोबारा देवाला म्हणले मला मोठं करू नको. पण त्याला खालचं भजन वर नाही मारा. वर भोग आहे. मशनंती दिव्यान दिविदेव भोगान. वर भोग आहेत पण भोगात समाधान नाही. भोगात समाधान नाही. म्हणून त्यांची इच्छा आहे आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख स्वर्गीचे अमर इच्छिता ती आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. त्यांना सुद्धा दुर्लभ काल आहे. एक जण मला नाही जातीवर काला भेटला. कमीत कमी पैशावर तर भेटन वशिला लावल्यावर. पैशावर जर काला भेटला असता तर रावण काल्याचा अधिकारी झाला असता. जगात तितका पैशावाला माणूस अजून झाला नाही, आता सध्या नाही आणि इथून पुढे होणार नाही. पैशावर काला नाही, जातीवर काला नाही. मग तुकोबाराय म्हणले नेमका काला कशावर आहे? तुकोबाराय म्हणले काला खायचा असन त्याला अधिकारीच पाहिजे. तुम्ही व्हा रे अधिकारी.
कोणी वारे अधिकारी रात्री हरिण कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे आणि हरित्याशी कोणाला बी नाही तुम्ही वारे अधिकारी मग अधिकार कशाने प्राप्त होईल चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवाचं चरित्र ऐकलं की त्याच्यानेच आपला अधिकारी पवित्र होईन चरित्र आणि रूपाच्या आधारे गोजरी आहे देवाचं चरित्र कोण्या अवतारातलं तसे देवाचे अनंत अवतार आहेत अनंत अवतार घेशी अवताराच्या राशी तू हा उभा काही 24 अवतार म्हणतात बागुलामध्ये 10 अवतार आहेत आणि गर्ग संहितेमध्ये 6 अवतार आहेत अंश अवतारे अंशांश अवतारे कला अवतारे आवेश अवतारे पूर्ण अवतारे आणि परिपूर्णतम अवतारे तुम्ही आम्ही देवाचे अंश आहेत ममय वंशो आता अंश आहे पण अंशापेक्षा भारी म्हणजे माणूसच आहे पण राजा आहे गायच आहे कामधेनू आहे झाडच आहे पण पिंपळ आहे गाई मधील कामधेनू मध्ये फरक राहील ना का म्हशी मधील गाई मध्ये तर फरकच आहे तू कोबर आहे म्हणले उदंड त्या गाई म्हशी आणि बहु दुधाळा झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय माणूस आहे पण राजा आहे माणसापेक्षा भारी गायच आहे पण कामधेनू आहे गायीपेक्षा भारी तसं झाडच आहे पण पिंपळ आहे बाकीच्या झाडापेक्षा भारी हे अंशांश अवतार आहेत आता काही देवाचे कला अवतार आहेत देवाला जी कला करू वाटते त्याने ती कला केली द्रौपदी करता जो अवतार केला तो लुगड्याचा अवतार घेतला सर का घेतला हाती वस्त्र देता घडी ते नेसता माझी द्रौपदी दिशेल उघडी या लागी मी लवड सवडी सोये लुगडी झालो भगवंताने लुगड्याचा अवतार घेतला आणि अवतार घेऊन काय केलं द्रौपदीशी वस्र्याशी ताडल्यान गवारी गो गवारी गो सणी तारल्यान गवारी गवारी गो गवारी गो गवारी गो त्याने आकाशूर बाकाशूर मारल्यान गोयानी गवारी गो आकाशूर बाकाशूर मारल्यान गवारी गवारी गो याने पातळ्यात घातल्यान गो यानी भवानी पातळात घातल्यान गो याने पातळ्यात घातल्यान गो यानी भवानी पातळात घातल्यान गो द्रौपदीशी वस्र्याशी ताडल्यान गोयानी गवारी गो गवारी गो गवारी गो द्रौपदी वस्त्रे तारल्यान गवारी गवारी गो गवारी गो गवारी गो लुगड्याचा अवतार घेतला कशा करता द्रौपदी करता कधी कधी कुत्र्याचा अवतार घेतला कोणा करता नामदेवराय करता कधी कधी वराहाचं नाम डुकराचा अवतार घेतला किती अवतार आहेत इतकंच नाही एक तर अशी कला केली अर्धा माणूस आणि अर्धा शिव कोणाचा अवतार नरसिंह कोणा करता घेतला नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी सोडवी नरहरी तया सोडवी नरहरी तया सोडवी नरहरी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी सुखे निवारा नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले 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 नाम चांगले 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 बरोबर आहे का नाही त्याच्यातलं नाही ते नाम चांगले
ते दुसरं असू दे. नाम वासू नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. आणि आपल्याला बी तितकंच पाहिजे. पाचर लागन तितकी ठोकाव आपल्याला तितकंच पाहिजे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. पुढं उचलोनी घेतला कडी वरी आणि भक्ते सुखे. तुम्हाला वेळ भेटला तर नामदेवरायचा गाथा वाचा. आणि बागुल नावाचं प्रकरण इतकं गोड रंगीलं नामदेवरायनी. चौथा बागुल बागुल नरहरी टाळ वाजवा टाळ. चौथा बागुल बागुल नरहरी बागुल नरहरी. थांबत थांबत गुरु गुरी खांब वर वाजव वर खांबात गुरुगुरी वर खांबात गुरुगुरी. ध्वनी मांडीवरी मांडीवरी ध्वनी मांडीवरी मांडीवरी प्रल्हाद रक्षिला कृष्ण राय रे राय रे उगला कृष्ण राय रे राय रे उगला कृष्ण राय रे राय रे उगला राय रे उगला कृष्ण राय रे राय रे उगला कृष्ण राय रे राय रे उगला कृष्ण राय रे राय रे उगला. हे कोणता अवतार आहे? देवाची कला आहे. याच्या पलकाड आवेश अवतार. 12 महिने 24 तास टेम्परेचर गरम परशुरामजीचा अवतार. याच्या पलीकड पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा अवतार. परिपूर्णतम नाही. प्रभू रामचंद्राचा अवतार मर्यादामध्ये मधून मर्यादा पुरुषोत्तम. तसा राजा नाही झाला. रामासारखा राजा नाही. रामासारखा शत्रू नाही. रामासारखा पुत्र नाही. रामासारखा मित्र नाही. आणि रामासारखा पती नाही. विठ्ठला राम राजा झाला. सगळी प्रजा आनंदित होती. झाले राम राज्य काय होणे तसा राजा पुन्हा होणे नाही. नंबर 2 तसा मित्र होणं नाही. दोघाची मैत्री झाली. मध्यस्थी हनुमंतरायने करून दिली. सुग्रीवाची प्रभू रामचंद्राची मैत्री कोणी करून दिली? हनुमंतरायने. पण ज्या टायमाला सुग्रीव प्रभू रामचंद्राला म्हणले, सुग्रीवाचा भाऊ कोण होता? वाली. त्या टायमाला ते म्हणले, आमच्या भावाचा जर पराक्रम तुम्हाला जर कळाला तर तुम्ही आमची मैत्री सोडून देतान का? प्रभू रामचंद्र म्हणले, एकदा वचन दिलं, वचन आमच्यापाशी फिरत नाही. म्हणजे तसा मित्र नाही, तसा राजा नाही, तसा शत्रू नाही. रावण ज्या वेळेस मारला त्या टायमाला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणले, लक्ष्मणा रावणापाशी जाय आणि काही नीतीच्या गोष्टी शिकून ये. तसा शत्रू पुन्हा होणार नाही. पुन्हा तसा पती नाही. शूर्पणखा होऊन प्रभू रामचंद्राकडे आली आणि म्हणली, माझा स्वीकार करा. प्रभू रामचंद्र म्हणले, माझी सीता असताना मी परस्त्रीकडे बघत सुद्धा नाही. हे आदर्श त्यांनी दिला. आणि आपल्याकरता एक काम चांगलं झालं. मी कोण्या पक्षाचा नाही, पण भाजपच्या पक्षाने तेवढं काम चांगलं केल्याबद्दल मोदी साहेबाबरोबर जोरात टाळी वाजव मला. कितीतरी लोक सर त्या गाण्यासाठी मेले. पहिल्याने गाणं म्हणावं लागायचं बनाएंगे मंदिर, मध्ये मध्ये गाणं म्हणावं लागलं बन रहा है मंदिर. आणि आता गाणं म्हणायचं बन गया मंदिर. बन गया है मंदिर. कसमत तुम्हारी राम राम से प्यारा रे. बन गया प्यारा रे. अवधपुरी का राम बन गया है मंदिर. 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 कसमत तुम्हारी राम प्राण से प्यारा
असं वाटतंय आपल्यातले 2-3 हजार त्याला देऊन टाकू मला, पण ते महाराजाची घेत नाहीत बरं का. आणि इतका ऊस सोपं नाही महाराज. आता हे तरी काळी 2 लाई, पांढरी 3 नसतो डबल म्हणते. श्रीराम जानकी बैठे बरसने में. एवढं काम चांगलं झालं, पण मर्यादा आहे. प्रभू रामचंद्राच्या अवताराला मर्यादा आहे. बरेच काम त्याला तसे करायचे नव्हते, पण एका म्हाताऱ्याच्या शब्दामुळे करावं लागले. कोणाचे? बोलीला वाल्मिक. 2 भावाचे भांडण लागले. न्याय समान करावं का एकाचा काटा काढून एकाला राज्य द्यावा? तुमचं कसं आहे? समान. याने काय केलं? 2 भावाचे भांडण लागले, वालीचे आणि याने सुग्रीवाला राज्य दिलं आणि वालीचा काटा काढला. करायचं नव्हतं, पण वाल्मिक ऋषीचे शब्द होते. मग मर्यादा आहे, पण मर्यादाचं उल्लंघन केलं आणि मागचं राहिलेलं सगळं पूर्ण केलं ते कृष्ण अवतारात. ऋण फेडावं या अवतार केला, ऋण फेडावं या अवतार केला, विनाशाला कराशी, भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतीर्ण झाले. आता देव गावात आला म्हणल्यावर गावात काही दुःख राहील? गावात चिंता नाही, उलट देवाने गावात प्रवेश करणं चिंता ते पळाली. गोकुळात देव आले, गोपाळाशी मैत्री केली आणि सगळ्या गोपाळाकडे बघितलं. कारण खेळ खेळण्याकरता गडी निवडायचीत ना, आपले आपले गडी बघितले. माझे गडी सगळ्या गड्याकडे बघितलं, गोपाळाकडे बघितलं, पण गोपाळांचे चेहरे थोडे नाराज होते. आणि माणसाच्या जर पोटात अन्न नसेल तर चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. त्यांचं शरीर कृश झालतं, मन कृश झालतं आणि हृदय कृश झालतं. माणसाचं शरीर कृश झालं तर माणसाला शक्तीचं काम जमत नाही. माणसाचं मन कृश झालं तर माणसाला युक्तीचं काम जमत नाही. आणि माणसाचं हृदय कृश झालं, माणसाला भक्तीचं काम जमत नाही. विठ्ठला देव म्हणले तुमचं शरीर कृश आहे, मन कृश आहे, हृदय कृश आहे, तुम्हाला पोटाला पोटभर नाही का? गोपाळ म्हणले देवा घरी सगळं आहे पण खायला भेटत नाही. घरी दही आहे, दूध आहे, सगळं आहे, पण ते डेअरीला आहे, डेअरीला मात्र काही नाही. मग तुम्हाला खाण्याची इच्छा आहे का? गोपाळ म्हणले कोणाला पोटभर खवाटत नाही, पण आम्हाला भेटत नाही. मग तुम्हाला खायचं का? गोपाळ म्हणले मग तो या दारात कशा करता आलो, आणि मग तुम्हाला जर खायचं असन तर आमच्या माग या. तर आमच्या मागे या. माणसाने कोणाच्याही मागे जाऊ नये, दोघाच्याच मागे जावा. एक तर देवाच्या मागे, नाहीतर देव मान्य संताच्या मागे. बाकी लोकांच्या मागे जाण्यात मजाच नाही. देवाच्या मागे भल्याने जाऊ नये, कविले हिंग नाही
नाईक आहे जो कानी, आणि त्या मागे भल्याने जाऊ नये. एक तर देवाच्या मागे जा, नाही तर देवमान्य संताच्या मागे जा. कारण आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आपल्याला पोटभर कुठं मिळणार आहे याचं ज्ञान फक्त संताला आहे. म्हणून देवाच्या मागं नाही तर देवमान्य संताच्या मागं, ह्या दोघांच्या मागं गेलं तर फसवणूक होत नाही, आणि बाकी लोकांच्या मागं गेलं तर फसवणूक झाल्याशिवाय. म्हणून देवाच्या मागं या. पण देवाच्या मागं चालताना बी काही नियम आहेत. कारण गरज देवाला नाही ना, गरज आपल्याला आहे. ज्याला हिव वाजतं त्यांनी जाळापाशी जायचं असतं, ज्याला पाणी प्यायचं त्यांनी पाण्याकडे जायचं असतं, ज्याला वस्त्र घालायचं त्यांनी वस्त्राकडे जायचं असतं, ज्याला उद्धार करायचा त्यांनी होऊन देवाकडे जायचं असतं. विठ्ठला आता ते देव आहे, किती केलं तर संता इतकी देवा इतकी संताला जितकी आपली दया आहे तितकी देवाला नाही. देवाला दया आहे, संताचं तसं नाही. देवाची भाषा बघा कशी. देव म्हणतो तुम्हाला यायचं असेल तर या, आमचं काही नळड्यालं. पण संताचं तसं नाही. आणि देव पुन्हा काय म्हणतो माहिती आहे का, आमच्या माग या. जगात लोकाला पुढं गेलेलं आवडत आहे का मागं चाललेलं? हा, पुढं चाललेलं कोणालाच आवडत नाही. फक्त एकच माणूस म्हणतो पुढं व्हा, एसटीचा कंडक्टर. बाकी सगळे माग खेचणारे माणूस आहेत महाराज. जगात आपल्या पेक्षा पुढं जर कोणी जायलं लोकाला ते खपत नाही. आता आपल्यापेक्षा एखाद्याने वरचढ बंगला बांधला, याच्या पोटात गटा उठतो. काय उठतो? आणि याला अजून गोळी निर्माण झालेली, म्हणजे ही दुसऱ्याची प्रसिद्धी न खपणं. बरं काय होणार आहे मला सांगा. एखाद्याने 50 लाखाचा बंगला बांधला, त्याच्यावर काही जळायची गरज आहे? काहीच नाही. कारण आपल्या नशिबात जे नाही ते मिळत. उलट त्याच्या 50 लाखाच्या बंगल्याची सावली जिकून पडती, तिकून बास टाकायची आणि झोपायची. मरमर करायची नाही. 75% लोक दुसऱ्याच्या सुखावर जळतील. आणि जगातला एक नियम आहे, आपल्यापेक्षा वरचढ माणूस झाला लोक त्याला जगू देत. लोकाला कधी बी वाटतं ही जनता आपल्या मागे राहावा. देवाचा बी स्वभाव तेच आहे. देव म्हणतो तुम्ही पुढे जाऊ नका, तुम्ही माझ्या मागे या, म्हणजे माझ्या अंदर खाली जागा. कोणाला वाटतं आपल्या अंदर खाली लोक राहिले पाहिजे. बघा तू, देवाची भाषा आहे. पण संताची भाषा तशी नाही. संत म्हणले तुम्ही पुढे बी जाऊ नका, तुम्ही मागे बी राहू नका, आपण दोघं सोबतच जाऊ ना. स्वल्प वाटे संताच्या मागे जावा. पण या अभंग गोपाळाचा असल्यामुळे देवाच्या मागे प्रवेश सांगितलेला आहे. देवाचं बी प्रेम आहे नाही असं मी म्हणत नाही, आणि संताचं बी प्रेम आहे. बाळ काय नाव आहे तुझं? बे लागले ते. तुझं नाव काय? हा काय म्हणते? केदारनाथ. तुझं रे? अनिकेत. तुला आई जास्त आवडते का पप्पा? हा हा आई. आता कसं म्हणलं आई? तुला रे आई, तुला रे बापाचं नाव घ्या ना रे कोणतरी. प्रत्येक लेकराच्या तोंडात शब्द कोणाचा आहे? बरं कोणता कीर्तनकार आला कविता आईची म्हणतो का बापाची? बाप माझा शब्द काय? आई माझी मायेचा. बरं मला मोकळं बोला आता. तू सगळे परिसरातली माणसं तुम्ही, आईचं प्रेम जास्त आहे का बापाचं? काय सुधारा ना का तुम्हाला? काय ओरिजिनल प्रेम कोणाचं आहे? हा बरं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आई लेकराला कडेवर घेते का खांद्यावर घेते? आता तर कळेल ना. हा कडेवर. आणि बाप म्हणजे मला जे दिसत आहे ते माझ्या लेकराला दिसावा ही नजर आईची, आणि मला जे दिसत नाही त्याच्या पलकडलं माझ्या मुलाने बघावा ही नजर बापाची. बाप करी जोडी लेकराची
घरी जोडी लेकराचे. बापाचं बी प्रेम आहे ना, पण मार्केटिंग आईची काय मुळाची. बाप कोणतं बी लेकरू आईचं नाव पटकन का घेतं आणि बापाचं लवकर का घेत नाही. बापाचं सुद्धा प्रेम आहे लेकरावर, आईचं सुद्धा प्रेम आहे. फक्त आईच्या प्रेम करण्याची पद्धती आणि बापाच्या प्रेम करण्याची पद्धती. आता लहान लेकरू आहे, नाकाला शेंबूड येणं साहजिक. त्याच्या नाकाला जर शेंबूड आला, तो शेंबूड आई बी पुसती आणि बाप सुद्धा. पुसण्याची पद्धत बघा, बापाला बी शेंबूड पुसावं लागतो. नाही पुसलं तर लोक त्याला पुसतील. तू आहे ने हे फोरजी बरं. मग आई पुसतील, बाप बी पुसतो, पण त्याची पद्धत बघा. आई काय करते, आधी लेकराला कडेला घेती आणि मग लेकराचा शेंबूड पुसते. बाप काय म्हणतो, ए शेंबूड पुसते, म्हणून लेकराची वड कुंकडे आईकडे. तसं संताचं काम कसं आहे माहितीये का, प्रेम संत करते, पण पद्धत कशी आहे, लेकुराचे वाये माऊलीची आईशी कळवळ्याची. येऊ म्हणतो तुम्हाला खायचंय का, मग मी तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे. या आलं आणि ते बी आमच्या नियमात बसा. आणि परमार्थात नियम असल्याशिवाय फळ नाही. आता आपलं भजन नाही का नियमात नाही. आता बरे गाव भजने होते, मध्ये ठेपा असतो कशाचा, चहाचा. मग ज्याला चहा प्यायचा त्याला चहा आहे, ज्याला गांजा वाढायचा त्याला, ज्याला बिड्या प्यायचे त्याला बिड्या येत. सगळं भजनात. मग भजन बरोबर आहे, पण भजनाची पद्धत चांगली का. आणि माणसाला कोण्या बी गोष्टीला लोक काय म्हणतात, त्याच्या का बोलण्याला पद्धत आहे का, त्याच्या का वाजण्याला पद्धत आहे का, त्याच्या का गाण्याला, त्याच्या का कीर्तनाला पद्धत नीट पाहिजे. काही गोष्टी खऱ्या असत्या पण पद्धत बरोबर नसते. कुंभारचं एकूण एक माणूस बसलेला, वडील बसलेले, इकून आई बसलेले, मध्ये लेकरू बसलेला. एक माणूस आला आणि त्या लेकराला विचारलं, हे तुझा कोण आहे. ते मला काय नाही, माया माईचा नवरा आहे. नाही काय खोट आहे का बरं, हे बोलतं ओरिजिनल मराठी काय. पण मला सांगा, ते सगळं खरं आहे पण बोलण्याची पद्धत चांगली आहे का. मग आपलं बी तसंच आहे, परमार्थ सरळ चांगला आहे, फक्त त्याची पद्धत नीट नाही, म्हणून पदरात काही पडत नाही. भजन ते फळ लवकर मिळते. आता आपण डॉक्टरकडे गेलो, ती मेडिकल गोळ्या लिहून देते महाराज. ते आपल्या मनाने घ्यायचे का डॉक्टरच्या मनाने घ्यायचे. त्यांनी लिहून दिल्या तशा घेतल्या, लवकर गुण येईन ना. आणि चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे, औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं तर लेकरू बाळ झाला पाहिजे, आणि परमार्थ केला बदल झाला पाहिजे. विठ्ठला सप्ताह आहे आपला. किती वर्ष झाली, किती 39. आपल्यात काय बदल नाही. नाही म्हण जाऊ नका, झाला म्हणजे वरचीवर याच्यात बदल झाला पाहिजे. आणि बदल होतो, फक्त कोणत्या बी गोष्टीची पद्धत चांगली असली पाहिजे. परमार्थाला नियम पाहिजे, नियम पाहिजे. आणि भगवान म्हणले तुम्ही नियमात आले तर खायला आहे, आणि कुठं बी नियमातच याला या. म्हणजे आमचा नियम आहे, तुमच्या मनाला घेऊन तुम्ही परमार्थात या. ज्याला परमार्थाचा कळस व्हावा असा वाटतोय त्याच्यावर चौघ प्रसन्न पाहिजे. पहिलं संत प्रसन्न पाहिजे, दुसरी गोष्ट भगवंत प्रसन्न पाहिजे, तिसरी गोष्ट शास्त्र प्रसन्न पाहिजे, आणि चौथी गोष्ट अंतकरण प्रसन्न पाहिजे. मन करा रे प्रसन्न, 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 मन करा रे प्रसन्न.
प्रसन्न करा. आणि मन हातात आलं, बाकीचे इंद्रिय हातात धरायची गरज नाही. झाडाला हिरवट व्हायचंय, पाणी बुडाला गेलं पाहिजे. राजा हातात आला, प्रजा आपोआप हातात येते. मनाला हातात धरलं, सगळी इंद्रिय हातात येतात. म्हणून पहिला नियम आहे मनाला घेऊन या. दुसरा नियम आहे तुम्ही लागे या, म्हणजे नातं देवाशी जोडून या. तिसरा नियम आहे आमच्या माग या. आणि हे 3 नियम पाळून जर आले तर आजी देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो. आणि आणखीन एक नियम आहे, हळूहळू गडबड करू नका. चालताना दमानी चाला. हा, संसारातून परमार्थात येताना गडबड करा, करावी तातडी. पण इथं आले की गपचित बसा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. बऱ्याच लोकाला एकदा माळ घातली की त्याला वाटतं ज्ञानोबराव फाट्यावच भेटाव. अरे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, गडबड जमत नाही. आणि लय बोलणाऱ्याला देव प्राप्त होत नाही. अनंत वाचाळ बरळती आणि त्या काय सदयाळ. म्हणून हळूहळू चला, गडबड करू नका, कमी बोला. आणि आम्ही देईपर्यंत दुसरं खाऊ नका. विठोबा चरित्र काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. 2 अवस्थेत देवाने चरित्र केलं. तसं 3 जागेवर केलं. द्वारकेत केलं, मथुरेत केलं, गोकुळात केलं. किती किती वर्ष केलं याचं सुद्धा संतांनी सगळं सांगून ठेवलं. पण चरित्र द्वारकेतलं सांगू नका, चरित्र मथुरेतलं सांगू नका. आजच्या दिवशी चरित्र फक्त गोकुळातलं. आणि ते बी रांगत असताना काय केलं? रांगत रंगनी चोरितलोनी भावनी धरती गौरवानी बांधित चरणी कीर्ती करा आयुष दे साधनी आयुष दे समान नवल कृष्ण वय किती वर्षाचं? 5 वर्षाचं लेकरू. आणि रांगात असताना नामदेवराव म्हणले कसं रांगायला लेकरू 5 वर्षाचं? तळवे तळ हात डाव्या गुडघ्याने रांगायला लागला. आणि रांगत असताना नामदेवराव म्हणले हात पृथ्वी मातेवर टेकला. का टेकला? आश्वास आहे ती, तू घाबरू नको, आता मी येणार आहे, माझा अवतार होणार आहे, तू घाबरू नको. रांगत असताना इशारा केला. आणि रांगत असताना उजव्या पायाने रांगले का डाव्या पायाने? लेकरू जन्माला आलं आणि डाव्या पायाने रांगायला लागलं. शेवटपर्यंत आई वडिलाची सेवा करते. आणि ते उजव्या पायाने रांगत असलं, वर्ष श्राद्ध लवकर घालून मोकळं. हे लक्षणं ओळखून घ्यावं लागतात मला. रांगायला लागला परमात्मा. आता हे म्हणायला लेकरू होतं, पण रस्ता चुकून आलेलं ब्रह्म होतं. ब्रह्म कसे वेरावले पाहिजे, 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 ब्रह्म कसे वेरावले पाहिजे. निर्गुण होगे
ब्रह्म कसे वेळावले गाईगे ब्रह्म कसे वेळावले गाईगे ब्रह्म कसे वेळावले गाईगे ब्रह्म कसे वेळावले गाईगे 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 येवोनी वसुदेवी गोकुळ नेले हो यशोदेने केळविल बाई हो आता ब्रह्मगज वेडावले बाई येडं झाले का? आता आपण जसे पैसा करता येडे झालोत ना आता इतक्या लांबून मी इथं आलो कशा करता अरे वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर दाम करी काम येड्या दाम करी सगळे पैसे करता आपण एवढं झालो तसा देव येडा झाला पण कशा करता भक्ती लागी हारी वेडा निष्काम तो झाला गोपिकाची वाट पाहत वेडा नेनो ब्रह्म मार्ग चुकली रांगाय लागलंय परब्रह्म निष्काम तो या गवळ्या घरी आणि रांगत असताना देव गपचित बसला का कारण जे काम करायला आलता ते काम केलं रांगत असताना चोऱ्या सुरू केल्या कशाची चोरी केली बरेच लोक म्हणते दही दूध तुप्त चोरलं आता दही दूध चोरायची याला काय गरज आहे चोरी कवा करतो माणूस त्या वस्तूची आपल्याला गरज असावा आणि ती वस्तू आपल्या घरी नसावा याच्या घरी दही कमी आहे का आई तुझा मी एकुलता एक यशोदे घराकडे याच्या घरी काय कमी पहिल्या पदव्या गायी होत्या का कोंबड्या होत्या जितक्या जास्त गाय तितकी जास्ती पदवी नंद उपनंद वृषभानूवर या गायीवर पदव्या होत्या भूतदया गायी कुकुट पालन नाही भूतदया गायी पशुचे पहिल्या पदव्या गायीवर होत्या आताच्या पदव्या कोंबड्यावर आहेत महाराज याच्या घरी किती गायी 9 लाख गायीचा मालक नंदराज आणि त्याचं हे लेकरू आई तुझा मी एकुलता एक काय कमी दही दूध नाही चोरलं चित्त चोरी येले नंदाच्या अहो देव घरी कोणाच्या बी कसा जाईल महाराज अहो सोयरिकीला पाहुणे यायचे तर ते घराचा विचार करून येतात घर कसं आहे त्याचे पाहुणे कोण येतं मुलगा कसा आहे त्याचे मित्र कोण आहेत टपरीचं बिल किती आहे हे सगळं काढतात ना त्याला काय म्हणतात मग देव घरी यायचं म्हणलं होतं काय असं लगेच निघाल्यावर येईन का कोणाच्या बी घरी देव जात नाही गाडी स्टार्ट करायच्या टायमाला तो इशारा देतो उद्धवा तिकडे नाही जायचं इकडे जायचं
बड़े बड़े मंदिर कवने उद्धवजी कोणाच्या घरी कशी जाईल कोणत्या घरी जातो देव घर पाहून एकांताचे नवविध नवनीताचे नवविध भक्तीनं भरलेलं ज्याचं घर आहे त्याच्या घरात देव प्रवेश करतो आणि त्याचं चित्त चोरीतो पण काही म्हणा वाचा अर्थ घ्या अर्थ लक्ष अर्थ घ्या चोरी म्हणलं की घरानं येणार म्हणजे सकाळ दारात घराने बाई यशोदे गावात राहावं का जावं आम्ही तुझा लेकरू लाडाच आहे मग का आम्हाला गावात ठुती का नाही यशोदे कृष्णा सुखी सांगावे गोकुळी गावात राहावं का जावं यशोदा म्हणली बाई काय केलं माझ्या मुलांनी काय केलं येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके कोणतं कवाड उघड कवाड भ्रांतीचे उघडिले कोणतं कुलूप तोड आणि कोणतं शिंके अविद्येची बाई तुझी या कृष्णे सगळे घराने महाराज यशोदे तो या पोराला घरी कवा यावं हे तरी कळतंय का रात्र झाली दोन प्रहरी अवचित हरी तुझा आला रे बाई बाई अवचित हरी तुझा आला रे बाई बाई अवचित हरी तुझा आला अवचित हरी तुझा आला रे बाई बाई हरी तुझा काय सांगतो या पोराच्या खोड्या हे लोक सांगतो घेत का एकीचं झालं की एकीचं घरानं सुरूच मारा सुनवती माझी गर्भिणी सुनवती गर्भिणी बेस्ट गोड प्रमाणे फक्त पिकलेलं शेंदडू गोड लागते निबर जरा कडू लागते ते तुमच्या तोंडातून बरं वाटतं आमचं तितकं वय झाले हो आम्ही ते सांगू कारण ह्या काल्याच्या कीर्तनाला हे 2-4 प्रमाणे म्हणायला ते काल्याचं कीर्तन ह्या परिसरामध्ये फक्त कोठाळकर बाबांनीच करावं महाराज काला होता 3-3, 4-4 तास कीर्तन राहायचं महाराज आणि शिवी दिली तरी लोक हसत होती पिकली वाच्या एका चढी खोड्या झाल्या महाराज दुसरी आली धावत
म्हणे ग बाई काय केली मात मुखाशी मुख गळ्यामध्ये हे ग बाई यशोदे बाळ तुझा. मग दुसरी म्हणल्यावर तिसरी गप बसली का. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी येणी दोन्हीची. गाठ दोन्ही ती गाठ सुटती महाराज. कोणी मारली होती गाठ. देवानी मारलेली गाठ कृष्ण परमात्म्यानी. बोटातली सुपारी सुटत नाही गाठ लई लांब राहिली. कवा असतं ते कार्यक्रम होय कवा असते काय ब्रह्मचारी का असं लग्न झाल्यावर किती दिवशी असते ते कार्यक्रम. त्याला तुमच्याकडे कोणता कार्यक्रम म्हणतात. हळद फेडायचं कसं पक्क ध्यानात ठुले बघा. ते अशी नवरीनं जर बोटात सुपारी दाबली ना नवरदेव किती बी बेजार होते. नवरी जर माझ्यासारखी जाम असन सुपारी सुटते का बेजार होते ते बेजार. आणि मग लोक बघितले होते हळूच कुंतीला म्हणत हे दिन सोडून. बोटातली सुपारी सुटत नाही. देवाने मारलेली गाठ कधी सुटन. सुटेता सुटेना कापेता कापेना जाळीता जळेना महाराज गाठच सुटाना. सकाळचा सूर्योदय झाला. बाया म्हणल्या शकुंतला सकाळी 4ला उठत्या 6 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. बाया म्हणल्या काळ ही चित्र दोघांनी घरात संगत तर फाशी नसून घेतली. बायाचं कारण माणसं आले दराजा उखाळा. तेव्हा म्हणला तात्या आतमध्ये वेगळाच पिक्चर आहे. देवाच्या नादी लागलं बेजारी तशी होणार. सोंग बाहेर आलं. नवरी होती 11 फूट नवरदेव होतं 5 फूट बुट बैंग. आणि बाहेर आले सोंग निघालं यशोदेच्या दारात. यशोदेच्या दारात ज्या टायमाला सोंग चाललं यशोदेच्या मांडीवर कृष्ण खेळतून आईला म्हणतो आई तुला माहिती आहे ना आपण कोणाच्या घराला जातो का चतुरा तो आई म्हणली कुठंच नाही माझं लेकरू कधी बी माझ्या पैसे. हे सोंग यशोदेच्या दारात आलं आणि बघितलं महाराज. यशोदेला कळलं हे पराक्रम कोणाचा आहे आपल्याच लेकराचा आहे. कृष्णा पाटलाची लेकर आहेत आपण. अशी गरीबाची दैन बघू नाही. कृष्ण म्हणला आई होऊन मी तिच्या वाट गेलोच नव्हतो ती माझ्या वाट गेली आणि माझी लाज काढली. आता आहे का तिची तिला लाज बघ म्हणली. मग देवाच्या नादी लागायचं नाही. आईनं सांगितलं कृष्ण परमात्म्याने बघितलं गाठ सुटली. पण यशोदा म्हणली कृष्णा आजपासून तू इथं थांबायचं नाही. उद्या राहायचं नाही. कृष्णा तुला मी ताकीद करते उद्यापासून कीर्तनाला. उद्या घरी कुणाच्या जाऊ नको. आई नाही लोकांच्या घरी जायचं. कुठं जायचं उद्या जाई. गेले तिकडं रानात गेल्यावर चोऱ्या बंद केल्या खेळ चालू केले. हा मामा
खेळत होत सुरकवरी माझी घोगरी हरवली खेळत होत सुरकवरी माझी घोगरी हरवली अरे कानोबा खेळता होता ऊन कोरडी कानोबा खेळता होता ऊन कोरडी किती करतील रे पुरे कोणी किती करतील रे कानोबा खेळता होता ऊन कोरडी कानोबा खेळता होता ऊन विटानो चेंडू लगोरी नाना बस सगळे टाळी वाजवा द्यायचे सगळे खेळ झाले आता बरेच खेळ गोपाळ खेळले गोपाळ म्हणले देवा आता फक्त पोहे खाल्लेले आहेत बाकी काही खाल्लेलं नाही आता खांदी भार पोटी भूक काय कीर्तन आपलं काय खेळायचे गोपाळ म्हणले मग भूका लागल्या ना आपोआपल्या शिदुऱ्या घेऊन या तिथं तुकाराम महाराज होते तुकाराम महाराज म्हणले देवा चलवू नको घरचे सगळे कीर्तनाला आले शिदुरी आणायचे कुठून तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नाका करू दुरी मज पाया वेगळे भगवंतांनी सगळे गोपाळ उभा केले भगवान मध्यभागी उभा राहिले त्याचं वर्णन दशमस्कंदामध्ये शुकाचार्य करतात बिभ्रत वेणुम जठरपटे हो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसृंग कवलम तत्फरांगलीषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरधव हास्य नरबबी सोयी स्वर्गे लोके मिशिती बुभुजे यज्ञ भुगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर